लग्न तर झालं, पण प्रेम भाग 4. सईचा वाढदिवस होऊन आता जवळजवळ 15 दिवस होऊन गेले होते. सईशी झालेलं बोलणं आदित्यच्या मनात सतत घोळत होतं. त्यामुळे तो बऱ्याच दिवसांपासून आरवला भेटायचा प्रयत्न करता. पण दोघांच्या ऑफिस आणि कामांमध्ये वेळेचं गणित काही जुळत नव्हतं आणि त्याला फक्त फोनवर या गोष्टी बोलायच्या नव्हत्या. शेवटी न राहून एक दिवस संध्याकाळी तो सरळ आरवच्या घरी येतो. "काकू, आरव आहे ना घरी?" तो घरात येत विचारतो. सविता काकू म्हणाली, "नाही रे, तो आज सकाळीच औरंगाबादला गेलाय ना, ऑफिसच्या कामासाठी. त्यामुळे आज रात्री निघेल तिथून. तू बस ना, मी चहा आणते." आदित्य येऊन सोफ्यावर बसतो आणि काकू स्वयंपाकघरात जातात. "कोण आलंय गं?" आरवची आई म्हणाली, "ताई, आदित्य आलाय." काकू चहा ठेवत सांगतात. आई म्हणाली, "हो का? सविता, मी काय म्हणते, आदित्यशी बोलून बघूया का? त्याला काही माहिती असेल तर?" काकू म्हणाली, "हो, माझ्या मनात पण तेच होतं. तुम्ही व्हा पुढे, मी चहा घेऊन येते." आरवची आई बाहेरच्या खोलीत आदित्यजवळ येऊन बसतात. आरवची आई म्हणाली, "काय रे, बऱ्याच दिवसांनी आलास?" "हो ना काकू, ऑफिसमुळे वेळच मिळत नाही." आदित्य म्हणाला, "आरवशी पण जास्त बोलणं होत नाही, म्हणून म्हटलं आज घरीच जावं, म्हणजे तुमचीही भेट होईल. बरं झालं आलास. आरव तर आता पहाटेच येईल." "हो का? पण त्याला सांगा मी येऊन गेलो. त्याच्याशी जरा बोलायचं होतं." "हो, सांगते मी. पण आदित्य, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं." "बोला ना काकू, काय झालं? म्हणजे काही टेन्शन आहे का?" त्यांना बोलायला कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही. तितक्यात काकू पण तिघांसाठी चहा घेऊन येतात. चहा झाल्यानंतर आई परत बोलायला सुरुवात करतात. आई म्हणाली, "आदी, मला खरं सांग, आरवचं नक्की काय चालू आहे? काय बिनसलंय का त्याचं?" आदित्य म्हणाला, "काही बोलला का तो?" आई म्हणाली, "प्रॉब्लेम तोच आहे ना, की तो काहीच नीट बोलत नाही. अगदी कामापुरता बोलतो तो. तू सांग ना मला, त्याचा आता 28वा वाढदिवस होऊन गेला. मग आता आम्हाला त्याच्या लग्नाची काळजी नाही वाटणार का रे?" आदित्य म्हणाला, "काकू, मी एक प्रश्न विचारू?" "मी हे विचारणं किती चूक आहे किंवा बरोबर आहे मला माहिती नाही. विचार ना, तू मला माझ्या आरवसारखाच आहेस." "काकू, त्याचं शीतलवर तेव्हा इतकं प्रेम होतं, मग फक्त कास्टसाठी तुम्ही नाही का म्हणालात? तो कितीतरी दिवस त्यातून बाहेर येऊ शकत नव्हता आणि आपण सगळ्यांनी पाहिलंय ते. मग त्यानंतर पण तुम्हाला असं नाही वाटलं की त्यांना परवानगी देऊन टाकावी?" आरवची आई काकूकडे बघते. सविता काकू डोळ्यांनीच त्यांना धीर देतात. आई म्हणाली, "बाळा, आरवला आणि आता तुलाही असंच वाटतं की मी फक्त कास्टसाठी नकार दिला. पण आम्ही शीतलला बऱ्याच वर्षापासून ओळखत होतो. ती त्याची फक्त मैत्रीण आहे इथपर्यंत आमची कोणाचीच काहीच हरकत नव्हती. पण ती त्याच्या बायको होण्यासाठी योग्य नव्हती रे. प्रचंड घमंडी आणि हेकेखोर होती ती, ती मुलगी. आरवच्या आंधळ्या प्रेमामुळे त्याला दिसून येत नव्हतं. पण म्हणून आम्ही पण डोळे झाकून घ्यायचे का? संसार फक्त सुंदर दिसण्यावर आणि गोड बोलण्यावर नाही होत कधी. आणि याच्या 2 दिवसाच्या आनंदासाठी त्याला आयुष्यभराचा त्रास द्यायला आम्हाला नाही पटलं." आदित्य म्हणाला, "पण हे सगळं तुम्ही त्याला नाही सांगितलं का स्पष्टपणे?" "त्या सगळ्यांनंतर तो आमच्यासाठी तिच्यापासून वेगळा झाला, पण त्याला आम्ही त्याचे दुश्मन वाटायला लागलो रे. काय आणि कसं समजवायचं तेच कळत नव्हतं. तरीही त्यानंतर काही काळाने तो मुली बघायला तयार झालाच होता की. आम्ही 3 मुली बघितल्याही होत्या, पण काही ना काही कारणाने ते सगळं जुळून नव्हतं आणि आता तर तो मुली बघायलाही नकार देतोय. खरं सांग आदित्य, मला खात्री आहे तो काही ना काही बोलला असणार तुझ्याकडे." आदित्य थोडा वेळ विचार करत गप्प राहतो. काकू म्हणाली, "बोल ना आदित्य, तुला काही माहिती आहे का रे?" "काकू, मला माहिती नाही तुम्हाला मी आता जे सांगणार आहे ते आवडेल की नाही, पण शीतलपासून वेगळं झाल्यानंतर 2-3 वर्ष मी कधीच त्याच्याकडून कोणत्या मुलीचं नाव किंवा मुलीविषयी ऐकलं नाही. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली, सई, जिच्याबद्दल बोलताना त्याच्या डोळ्यात नेहमी एक चमक असायची. असायची म्हणजे आता कुठे आहे ती?" काकूंनी मध्येच शंका विचारली. आदित्य म्हणाला, "काकू, आता ते एकत्र नाही आहेत. मला वाटतं 7-8 महिने होऊन गेलेत त्यांना वेगळं होऊन." आई म्हणाली, "अरे पण नक्की झालं काय नीट? नीट सांगशील का? ती सोडून गेली का? काय बिनसलं त्यांच्यामध्ये?" "नाही काकू, तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि अजूनही आहे." असं म्हणून आदित्य त्याला दोघांबद्दल जी माहिती असतं, तिथपासून ते त्याचं तिच्या वाढदिवशी तिच्याशी जे बोलणं झालं, इथपर्यंत सगळं सांगतो. "काकू, खरं तर आरवचंही खूप प्रेम आहे तिच्यावर. पण पुन्हा सगळ्यांनी त्यांना नकार दिला तर तिला त्रास व्हायला नको आणि त्याला तुम्हालाही पुन्हा दुखवायचं नव्हतं.
म्हणून त्याने त्याच्या फिलिंग्स तिला कधी सांगितल्याच नाहीत. मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने नाही ऐकलं. आरवने त्याच्या आईला ओळखलंच नाही रे. जिथे सोडून द्यायची गरज होती तिथे संघर्ष करत राहिला आणि जिथे ठाम उभं राहायची गरज होती तिथे गोष्टी लगेच सोडून दिल्या. आई खिन्न होऊन म्हणते, म्हणजे? आधी ते गोंधळून विचारतो. आधी आम्ही खूप दुनिया पाहिली रे आणि म्हणूनच माणसं ओळखायला शिकलो. सईपेक्षा चांगली मुलगी त्याला भेटू शकत नाही. काकू, खरंच तुम्हाला असं वाटतं? आधी ते जवळजवळ आनंदाने ओरडतच विचारतो. हो, त्याची आई हसत म्हणते. पण काकू, तुम्ही तिला भेटलाही नाही किंवा साधं बघितलंही नाही, मग तुम्ही इतक्या ठामपणे हे कसं म्हटलं? आई म्हणाली, तिचं त्याच्यावर प्रेम असूनही ती जेव्हा तुला म्हणाली ना की त्याला शीतल परत मिळावी म्हणून प्रयत्न कर म्हणजे तो खुश राहील, त्यावरून कळतं की तिच्यासाठी त्याने आनंदी आणि समाधानी असणं किती महत्त्वाचं आहे. जी मुलगी तो सोबत नसतानाही त्याची इतकी काळजी करतीये, त्याच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याच्यावर इतकं प्रेम करतीये, ती जर त्याच्या आयुष्यात आली तर आमची काळजीच मिटेल. काकू, म्हणजे तुमची सईसाठी काहीच हरकत नाही आहे? आदित्य ऑलमोस्ट आनंदाने नाचायचा बाकी असतो. अजिबात नाही. आई आणि काकू हसतच त्याला उत्तर देतात. आदित्य म्हणाला, एकच नंबर. बरं, तुम्हाला फोटो बघायचा आहे तिचा? आई म्हणाली, नाही, नको. मी तुला मगाशीच म्हटलं, संसार फक्त सुंदर दिसण्यावर होत नाही. त्यामुळे आता जेव्हा तो तिला आम्हाला भेटवायला घेऊन येईल तेव्हाच तिला बघायला मला आवडेल. पण काय रे, ते दोघं तर बोलत नाहीत ना, मग आता कसं करायचं? ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. फक्त तुम्हाला हे सगळं माहिती आहे हे त्याला कळू देऊ नका. आणि तो आला की सांगा मी फोन करायला सांगितलं आहे. बाकी सगळं मी बघतो. आई म्हणाली, बरं चालेल, तू म्हणशील तसं. ठीक आहे मग काकू, ये तुम्ही. काकू म्हणाली, नाही नाही, थांब, जेवून जा. आईला सांग फोन करून. आई म्हणाली, हो ना, आणि आरवच्या बाबा आणि काकांशी पण आत्ताच बोलून घेऊ. नंतर तो असताना नाही बोलता येणार ना. बरं चालेल. रात्री जेवणाची वेळी आदित्य, आई आणि काकू त्या दोघांना आणि त्याच्या भावंडांना सगळ्या गोष्टी सांगतात. सगळे अगदी खुश होऊन जातात. पहाटे 4च्या सुमारास आरव येतो आणि थोडं फ्रेश होऊन झोपून जातो. सकाळी थोडं उशिरा त्याची आई त्याच्या रूममध्ये येते. त्याला शांत झोपलेला बघून त्याच्या डोक्यावरून केसांमधून प्रेमाने हात फिरवते आणि त्याला आवाज देते. आई म्हणाली, आरव, उठ बाळा. आरव आळस देत डोळे चोळत उठून बसतो. आई म्हणाली, झोप नसेल झाली ना रे नीट? पण तुला ऑफिसला जायचं असेल ना म्हणून उठवलं. हो ग, जायचं ना. आवर मग आणि नाश्ता करायला ये. तुला आवडतात म्हणून दोशे केलेत. हो हो, आलोच. तो त्याचा आवरून नाश्ता करायला बाहेर येतो. काकू म्हणाली, अरे काल संध्याकाळी आदित्य आला होता. तुला फोन कर म्हणाला आहे. काही महत्त्वाचं बोलायचं म्हणत होता तो. घरातले सगळे एकमेकांकडे बघून गालात हसत असतात. बरं, करतो नंतर. आरव नाश्ता करत म्हणतो. नाश्ता वगैरे करून तो ऑफिससाठी निघतो. सकाळपासून कामाच्या गडबडीत त्याला फोन करायला जमत नाही. म्हणून तो लंच ब्रेकमध्ये आदित्यला फोन करतो. आरव म्हणाला, हां, बोल रे, काय महत्त्वाचं होतं? मी तुला कधी सांगितलं होतं आणि तू आता करतोयस फोन? मला वाटलं सकाळी सकाळी करशील, आदित्य चिडून म्हणतो. आद्या, तू आधी हे असं माझी बायको किंवा गर्लफ्रेंड असल्यासारखं बोलणं बंद कर. अरे, आणि तो मध्येच थांबतो. काय रे, का थांबलास? बोल की. सई पण नाही बोलली का कधी असं? आदित्य त्याला चिडवत म्हणतो. तुला काय बोलायचं होतं ते सांग, नाहीतर ठेवतो फोन. तो चिडून म्हणतो, अरे एक आत्ता फक्त निरोप आहे की रविवारी दुपारी माझ्या घरी ये. महत्त्वाचं काम आहे, खूप महत्त्वाचं. काही घोळ घातलाय का रे तू? खरं सांग. नाही रे बाबा, तू ये गपचूप. बरं ठीक आहे, ठेवू का आता? हो, बाय. सई, अगं उठ, तुझा फोन वाजतोय बघ. सईची आई तिला झोपेतून उठवत म्हणते. आई झोपू दे गं, रविवार आहे आज. ती झोपेतच कूच बदलत म्हणते. अगं कोणाचा फोन आहे ते तरी बघ, मग झोप परत. ती झोपेतच फोन उचलतेस. सई म्हणाली, हॅलो. सिमरन म्हणाली, अरे तू अभी भी सो रही है? उठ और फटाफट रेडी हो जा. अबे तू पागल हो गई है क्या सिमी? इतनी सुबह कौन फ़ोन करता है? और रेडी होके जाना कहाँ है? ती थोड्या त्रासिक सुरात म्हणते. अरे बेशरम औरत, सुबह के 9 बज रहे हैं और रेडी होके हमें मूवी जाना है ना? किस खुशी में? मुझे नहीं आना. चल रे, नाटक मत कर. कविता और राहुल भी रेडी हो रहे हैं. तुम लोग मेरे ही नसीब में क्यों हो? मेरा कितना मन था आज देर तक सोने का. ती बेडवर उठून बसत म्हणते. आय लव्ह यू टू बेबी. जा, रेडी हो जा.
फोन ठेवून ती बाहेर आईकडे येते आणि तिला मिठी मारून बसते. आई म्हणाली, कोणाचा फोन होता? सई म्हणाली, सिमीचा. मूव्हीला जायचं म्हणत आहे. आज अचानक? बघ ना, यांचं असतं असंच. जाऊ दे गं, यात पण मजा असते ना. तू कधी निघणार आहेस? थोड्या वेळात तयार होऊन निघेन. बरं जा, तयार हो, तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करते. सई आवरून आणि नाश्ता वगैरे करून घरून निघते आणि त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी येते. सिमरन, कविता आणि राहुल आधीच येऊन थांबलेले असतात. कविता म्हणाली, आहा, कमाल दिसतेस. मंडळ आभारी आहे. सई दोन्ही हात जोडून खट्टाळपणे म्हणते. राहुल म्हणाला, यार मला पण कोणीतरी कॉम्प्लिमेंट द्या की. सिमरन म्हणाली, मैं देती हूँ, लेकिन बदले में मुझे क्या मिलेगा? राहुल म्हणाला, गाली. सिमरन म्हणाली, तू ऐसे ही मर हरामी. कविता म्हणाली, अच्छा, आपण निघूया का? कोण कसं जाते? राहुल म्हणाला, सिमी आणि तू एका गाडीवर या, मी आणि सई एका गाडीवर येतो. कविता म्हणाली, ठीक आहे, चला निघू आता. चौघेही मूव्हीसाठी जायला निघतात. सई, ऐक ना, तुला एक विचारायचं होतं. राहुल गाडी चालवत असताना मागे बसलेल्या सईला विचारतो. सई म्हणाली, बोल की. राहुल म्हणाला, माझा एक मित्र आहे, सुमित नाव आहे त्याचं. दिसायला खूप भारी आहे, गव्हर्मेंट जॉबला आहे आणि घरचं तर खूप चांगलं आहे. तू हे सगळं मग मला का सांगतोयस? ती काहीशी चिडून म्हणते. सई, आधीच चिडू नकोस गं, मला पूर्ण बोलू तर दे. काल सहज त्याने माझ्या फोनमध्ये आपले ऑफिसमधले फोटोज पाहिले. त्याला तू खूप आवडली. त्याला तुझ्याशी बोलायचे. प्लीज, तू बाकी काही नाही, पण फक्त मित्र म्हणून तरी बोलून घेते बघतेस का त्याच्याशी? ती काहीच उत्तर देत नाही. बघून तो बोलणं चालूच ठेवतो. तू मला लहान बहिणीसारखी आहेस सई. तुला माझ्यावर इतका तरी विश्वास असेलच ना, की मी तुला असं कोणा ऐरा-गैऱ्याशी नाही बोलायला लावणार. तो जेन्युइनली चांगला आहे म्हणून मला सांगावंसं वाटलं नाही तर तुझ्यापर्यंत येऊनही दिलं नसतं. हो, माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण प्लीज माझं मन नाही आहे या सगळ्यात अडकायचं. मला खरंच इच्छा नाही होत रे. आय एम रिअली सॉरी. तू काय आज सकाळी डोक्यावर पडून आली आहेस का? सॉरी, काय त्यात? मी फक्त सांगायचं काम केलं. निर्णय तुझाच पाहिजे. उत्तर, चल माझ्या गाडीवरून. आलो पण होय. तो गाडीवरून उतरत म्हणते. ते दोघे गाडी लावून सिमी आणि कविताकडे येतात. सिमरन म्हणाली, तुम लोग क्या बैलगाड़ी पे आ रहे हैं क्या? हम लोग कब से आ रखे रुके हैं और तुम लोग प्लेन से आए क्या? राहुल तिला चिडवत म्हणतो. तुम्ही दोघं आता जरा गप्प बसा आणि आत चला. तिकीट्स काढलेत आम्ही. चौघेही मूव्ही बघायला जातात. आरव दुपारी जेवण झाल्यावर आदित्यकडे जायला निघतो. आरव म्हणाला, आई मी आदित्यकडे जाऊन येतो गं. तो काय म्हणतोय बघतो जरा. आई म्हणाली, हो ठीक आहे, ये जाऊन. आरव घराबाहेर पडतो तशी त्याची आई देवघरात जाते आणि देवासमोर हात जोडते. देवा, आज तरी माझ्या आरवला स्वतःशी आणि माझ्याशी खरं बोलण्याची बुद्धी दे. नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहा. आरव आदित्यकडे पोहोचतो. आदित्य म्हणाला, रे बस. आरव म्हणाला, काकू नाहीत का घरात? अरे आई बाबा दोघेही आत्याकडे गेलेत. काही काम होतं त्यांचं, उद्या येतील. अच्छा, बोल आता, काय महत्त्वाचं होतं? हो बोलतो ना. त्याआधी मला फक्त इतकंच सांगायचं की या विषयावर आपण आज शेवटचं बोलणार आहोत. त्यामुळे मला तुझ्याकडून सगळी खरी उत्तर हवं आहे. आज माझ्याशी आणि स्वतःशी फक्त खरं बोल. इतकी प्रस्तावना कशासाठी करतोयस? सांग ना बाबा, काय विषय आहे? मी सईला तिच्या वाढदिवशी विश करायला मेसेज केला होता. काय? तो गोंधळून विचारतो. हो, मी फेसबुकला पाहिलं बर्थडेचं आणि मी केला. काय म्हणाली ती? तिने रिप्लाय केला. मी पण केला होता मेसेज, पण मला खूप रात्री रिप्लाय दिला. हो, मला दिला तिने लगेच. तुझ्यावर चिडली होती ती, कारण तू तुझ्या बर्थडेला तेच केलं होतं. पण मुद्दा तो नाही आहे. ते सगळं क्लिअर केलं मी. मग मुद्दा काय आहे? मी तिला विचारलं, तू कशी आहेस? यावर तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. आदित्य आरवच्या डोळ्यात बघतो आणि आरव मान खाली करून बसून राहतो. तिनेही हाच प्रश्न विचारलाय. आरव कसा आहे आणि याचं मला प्रामाणिक उत्तर हवे. तरीही काही न बोलता चेहरा दोन्ही हातात झाकून तसाच बसून राहतो. मला आता तुझ्याकडून जे उत्तर मिळालं ना, तेच उत्तर मी तिला दिलं की तू ठीक नाही आहेस. आणि मी हे पण सांगितलं की तुझं ड्रिंक करणंही वाढलंय. आरवने अचानकपणे वर बघून म्हटलं. आरव म्हणाला, तू हे का सांगितलंस? काळजी करत बसेल ना ती. हो, ती करतीची काळजी. ती काय म्हणाली माहिती आहे का तुला? ती मला म्हणाली, प्लीज शीतलला त्याच्या आयुष्यात परत आणण्याचा प्रयत्न कर. त्याच्या आईबाबांना मनवायला मदत कर त्यांच्यासाठी.
तिच्यासोबत तो खुश राहील. आरव, ती असं का म्हणाली? आरवच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तो आदित्यची नजर चुकवत म्हणाला, मीच सांगितलं होतं तिला की मी शीतलला नाही विसरू शकत, जेणेकरून तिला मला विसरणं सोपं जावं. तू अजून किती माती खाल्ली आहेस जे मला सांगितलं नाहीस? आदित्य चिडून म्हणाला. तो पुन्हा मान खाली घेऊन बसतो. तुला अजूनही कन्फ्युजन आहे का? शीतल आणि सईमध्ये? आरव काही उत्तर देत नाही. तितक्यात आरवच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवत आणि प्रेमाने मारलेली हाक त्याला ऐकू येते. आरू, तो चेहरा वर करून बघतो. आरव म्हणाला, दीदी, तू इथे कशी? तुझं कन्फ्युजन दूर करायला आली आहे. आरवची रेणू दीदी म्हणजे त्याची मोठी चुलत बहीण. आरव म्हणाला, पण तुला हे सगळं कसं माहिती? तुला काय वाटतं? तू खूप भारी ॲक्टर आहे हा. तोंडावरून कितीही दाखवत नसलास ना, तरी तू आतून ठीक आहेस की नाहीस कळतं रे मला. खूप दिवस बघत होते आणि मग एकदा पकडलं या आद्याला आणि दम देऊन विचारलं तेव्हा कळालं. तुला मला एकदाही सांगावं नाही वाटलं आरू? आरव काहीही न बोलता फक्त तिला मिठी मारतो. ती त्याला थोडा वेळ शांत होऊ देते आणि मग त्याला खुर्चीवर त्याच्यासमोर येऊन बसवते. आरू, जेव्हा एक मुलगा एका मुलीवर प्रेम करतो ना, तेव्हा त्याचं ते जग असतं. त्यामध्ये एका व्यक्तीची वाढ होते. पण जेव्हा एक मुलगी एका मुलावर प्रेम करते ना, तेव्हा तो मुलगाच तिचं जग होऊन जातो. तुम्ही त्याची इंटेन्सिटी कधीच मॅच करू शकत नाही. त्यामुळे इफ यू हॅव दॅट गर्ल यू नीड टू डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग टू कीप हेअर. आरव शांतपणे आणि मन लावून तिचा एक एक शब्द ऐकत राहतो. निस्वार्थपणे प्रेम करणारी, तुझी आणि तुझ्या घरच्यांची काळजी करणारी, स्वतःच्या आधी तुझा विचार करणारी, जिची सोबत तुला नेहमी आनंद देऊन जाते, जी तुझ्या सगळ्या निर्णयांमध्ये तुला तुझ्या सोबत असेल आणि जर वाट चुकत असतील तर जी तुला परत चांगल्या मार्गावर आणू शकेल, अशी जोडीदार मिळायला नशीब लागतो. आता डोळे बंद कर आणि मी जे सांगितलं त्यावरून तुझ्या डोळ्यांसमोर कोण येते बघ. तुझं कन्फ्युजन दूर होईल. दीदीने सांगितल्याप्रमाणे आरव डोळे बंद करतो आणि त्याला त्याची आणि सईची पहिली भेट डोळ्यांसमोर येते. तिने स्कार्फ काढायच्या आधीच कसा तो तिच्या डोळ्यात हरवून गेलेला आणि स्कार्फ काढल्यानंतर तशीच त्याची नजर तिच्या ओठांवर गेली. तिचं ते नेहमी सुंदर हास्य त्याच्या हृदयाची धडधड वाढणार. तो डोळे उघडतो तर दीदी आणि आदित्य दोघेही समोर गालात हसत थांबलेले असतात. मिळालं का उत्तर? रेणू आणि आदित्य एकत्रच विचारतात. हो, तो हसत म्हणतो आणि दोघांना एकदम मिठी मारतो. आदित्य म्हणाला, ये हुई ना बात. चला, घरात खरं तर काही गोड नाहीये, पण मी मस्त चहा करून आणतो. बसा दोघेही. ए, बरा कर चहा. दीदी त्याची खेचतच म्हणते. आधी चहा करायला जातो आणि ते दोघे बालगणीत येतात. आरव म्हणाला, दीदी, तुला जर आधीच कळालं तर तू मला आधीच का नाही विचारलंस? कारण तेव्हा तुम्ही वेगळे होऊन बराच वेळ झाला होता. तुझं कारण कळालं मला, पण तेव्हा सईच्या मनात काय चालू आहे हे माहिती नव्हतं ना. ते आदित्य जेव्हा तिच्याशी बोलला तेव्हा कळालं. मग ठरवलं की तुझ्याशी बोलायलाच पाहिजे. पण आई ऐकेल का? अरे तू बोल तर काकूशी. मला खात्री आहे सई तिला नक्की आवडेल आणि नाहीच ऐकलं तर मी आहे ना. पण आधी तू बोल. इतक्यात आदित्य चहा घेऊन येतो. आदित्य म्हणाला, हो तू बोल काकूशी. आणि मी तर म्हणतो आज रात्रीच बोल. आरव म्हणाला, हो चालेल. तू येशील ना दीदी? मी आत्ताच नाही येणार. घरी माहिती नाही की मला माहिती आहे. आद्याला घेऊन जा. तसंही आज काकू नाहीत ना. रात्री जेवायलाच नाही आला. याला जेवायला नेतो, पण आज मला जेवण मिळेल की नाही काय माहिती. आरव स्वतःच्या तंद्रीत म्हणतो. तसे रेणू आणि आधी जोरात हसायला लागतात. हसा तुम्ही, आरव चिडून म्हणतो. रेणू म्हणाली, बरं चल मी निघते. आरव म्हणाला, थांब मी सोडवायला येतोय. तसंच आम्ही दोघं घरी जातो. रात्री आरवच्या घरी सगळे एकत्र जेवायला बसतात. सगळ्यांचे एकमेकांना आणि आदित्यकडे बघून डोळ्यांनीच इशारे चालू असतात. आरवचं तिथे अजिबात लक्ष नसतं. तो काय बोलायचं आणि कसं बोलायचं याचा विचारात गुंतलेला असतो. जेवण झाल्यावरही तो काही बोलत नाही हे बघून काका म्हणतात, सविता, मी आणि दादा जरा फिरून येतो. थांब काका, मला सगळ्यांशी बोलायचं आहे. आरव सगळ्यांकडे बघून म्हणतो. सगळे मनातून खुश होतात, पण चेहऱ्यावर गंभीर भाव ठेवून एकत्र जमतात. तो सगळ्यांच्या समोर येऊन बसतो. आई म्हणाली, बोल ना आरू, काय बोलायचं होतं? आई, माझं एका मुलीवर प्रेम आहे, खूप जास्त. सई नाव आहे तिचं. पण मला वाटलेलं तुम्हाला हे सगळं नाही पटणार, त्यामुळे मी तिच्यासमोर माझं प्रेम कधी मान्यच नाही केलं. तिच्यापासून दूर गेल्यावर मला कळालं की मी नाही राहू शकत तिच्याशिवाय.
मला तुम्हाला कोणालाच दुखवायचं नाही आहे. पण एक नक्की की मी लग्न केलं तर सईशीच करेन, नाहीतर कोणाशीच नाही. आणि हा निर्णय कधीच नाही बदलू शकणार. आरव एका दमात बोलून टाकतो. मग आम्हाला भेटवायला कधी आणतोयस तिला? आई विचारते तसा तो गोंधळून त्याच्याकडे बघायला लागतो. सगळे हसायला लागतात. तसं त्याला अजूनच आश्चर्य वाटतं. अरे, आम्हाला माहीत होतं सगळं. फक्त आता तू तिला लवकरात लवकर भेटवायला आण बाबा. तुझ्या आईला खूप घाई झाली आहे सुनेला बघायची. त्याचे बाबा हसतच म्हणतात. पण तुम्हाला कसं कळालं? तो अजूनही शॉकमध्येच असतो. काकू म्हणाली, आदित्यने सांगितलं. तो आधीकडे रागाने बघतो. आधी सॉरी म्हणून पळायला लागतो. तसा तोही मागे पडतो. पळत पळत दोघे बाहेरच्या अंगणात येतात. जसा तो आरवच्या हातात येतो तसे त्याला 2-3 फटके पडतात आणि नंतर हसतच दोघं एकमेकांना मिठी मारतात. थँक्यू यार उद्या. आरवच्या डोळ्यातून एक अश्रू उघडतो. आदित्य म्हणाला, बस का? भावाला थँक्यू म्हणणार का? पण आता जास्त उशीर करू नकोस. हो, उद्याच भेटेन तिला. ऑल द बेस्ट भावा. रात्री झोपताना त्याने फोनमध्ये सईचा फोटो पाहिला. कधी एकदा तुला बघतोय असं झालं सई. तिच्या फोटोशी बोलता बोलता रात्री कधीतरी तो झोपी गेला. आपल्या सई आणि आरवची भेट बघण्यासाठी तुम्हाला खूप वाट पाहावी लागतीये. त्यासाठी क्षमा करा. पण तिला भेटण्याआधीच त्याचं कन्फ्युजन दूर होणं जास्त महत्त्वाचं होतं. तुम्हाला माझं लिखाण आवडते आणि तुम्ही त्याला प्रतिसाद देताय हे बघून मला खूप मनापासून आनंद होतो. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.